नमस्कार मित्रांनो, जागृती चॅनल मध्ये आपलं स्वागत आहे। मी आज तुम्हाला सचिन आणि विकास नावाच्या दोन मित्रांची कथा सांगणार आहे। ते दोघेही एकाच कंपनीत कामाला होते आणि दोघांचाही पगार 10,000 होते। काही वर्षांनंतर सचिन खूप श्रीमंत झाला, पण विकास भिकारी बनला। या दोघांचाही पगार तितकाच असताना असे का घडले याचे कारण आपण समजावून घेऊया। सचिन आणि विकास एकाच कंपनीत काम करत होते। आलेला पगार पूर्णपणे ऐशो आरामात दोघेही खर्च करत असत। काही वर्षांनंतर दोघेही विवाहित झाले। दोघांनाही दोन दोन मुले झाले। दोघांचेही खर्च वाढले। तेव्हा त्यांना पैशांचे महत्त्व समजू लागले। आतापर्यंत दोघांकडेही कोणत्याही प्रकारचे सेव्हिंग्स नव्हते। त्यांच्या मुलांचे तब्येत बिघडले तर कोणाची तरी मदत घेऊन पैसे उधारीवर आणून दवाखाना खर्च भागवावे लागत। एकदा दोघेही मित्र बसून कुटुंब वाढल्यामुळे वाढणाऱ्या खर्चाबद्दल चर्चा करत विचारात पडले आणि आतापर्यंत आपण केलेले चूक समजावून घेऊन यापुढे काहीही करून सेव्हिंग करणे गरजेचे आहे या निष्कर्षावर पोहोचले। याच गावात याच कामात आणि आपण दोघेही मिळून राहिलो तर आपला नशीब बदलणार नाही। म्हणून आपण दोघेही वेगवेगळ्या गावात जाऊन भरपूर पैसा कमवल्यानंतर पुन्हा भेटू असे निर्णय घेतले आणि दोघेही गाव सोडण्यास तयार झाले। आणि शेवटचा भेट म्हणून एकमेकांना भेटून दोघेही एक निर्णय घेतले, आपण आयुष्यात कधीही मांसाहार आणि दारूचे सेवन करायचा नाही। दोघेही ठरवल्याप्रमाणे वेगवेगळ्या गावात गेले आणि काम करू लागले। 6 महिन्यांपर्यंत दोघेही ठरवल्याप्रमाणे दारू आणि मांसाहारचे सेवन केले नाही। काही दिवसांनंतर विकासचे बॉस विकासला आपल्या मुलाच्या बर्थडे पार्टीला इन्व्हाइट केले। त्या बर्थडे पार्टीमध्ये मांसाहार बनवण्यात आले होते। विकासला मांसाहारचा वास येताच तो विचारात पडला, आपण ठरवल्याप्रमाणे वायपट खर्च पूर्णपणे बंद केले आहे, मग आता मांसाहारचे सेवन केले तर काय फरक पडणार। आणि तो त्या दिवशी मांसाहारचा सेवन केला। काही दिवसांनंतर त्याला पुन्हा मांसाहारचे सेवन करावे असे वाटू लागले, पण आता तो स्वतःचे पैसे खर्च करून मांसाहार खाण्यास सुरुवात केला। काही दिवसांनंतर त्याला वाटू लागले, मांसाहार सोबत दारू असेल तर बरं होईल आणि तो दारूही पिण्यास सुरुवात केला। त्याचा मित्र सचिन मात्र आपण ठरवल्याप्रमाणे वायपट खर्च पूर्णपणे टाळला आणि मांसाहार आणि दारू कित्येक वेळा फुकट मिळाले तरी त्याचा सेवन केला नाही आणि शेअर मार्केट बद्दल माहिती घेऊन तज्ञांचा सल्ला घेऊन उरलेले पैसे चांगल्या शेअर्स मध्ये गुंतवणूक करण्यास सुरुवात केला। कोणालाही पैशाची गरज लागून जमीन, शेत किंवा घर कमी किमतीत विकत असेल तर सचिन ते विकत घेऊ लागला आणि चांगले भाव आले तर तो विकत घेतलेला प्रॉपर्टी पुन्हा विकू लागला। दुसरीकडे काही वर्षांनंतर विकास दारू आणि मांसाहारचा वेडा झाल्यामुळे त्याचा काम तो गमावून अत्यंत अडचणीत येऊन भीक मागण्यास सुरुवात केला। एके दिवशी एक माणूस भाकऱ्या एका पेपरमध्ये बांधून विकासच्या हातात दिला। ते भाकरी खाण्यासाठी विकास तो पेपर उघडत असताना त्या पेपरवर सचिनचा फोटो पाहून विकास आश्चर्यचकित झाला। आपल्या श्रीमंत मित्राचे फोटो पाहून तो कुठे आहे चौकशी करून विकास सचिनला भेटायला गेला। सचिनला विकासला पाहताच खूप आनंद झाला आणि तो म्हणाला, मित्रा किती वर्ष झाले आहेत आपण भेटून। तेव्हा विकास म्हणाला, मी खूप कष्ट करून काम केलो आणि काही पैसे जमा करून माझ्या ऑफिस मधल्या एका व्यक्तीला व्याजवर ते पैसे दिलो। तो व्यक्ती ते पैसे घेऊन पळून गेला। उरलेले काही पैशांनी शेअर मार्केटमध्ये शेअर्स विकत घेतलो, पण तेही पैसे बुडाले असे खोटे बोलला। सचिन आपल्या मित्राचे बोलणे ऐकून म्हणाला, ठीक आहे, झालं ते गेलं, तू काही दिवस माझ्या गेस्ट हाऊस मध्ये अतिथी म्हणून राहा। आणि आपल्या मित्रासाठी सचिन दररोज स्वादिष्ट जेवण विकाससाठी पाठवू लागला। एके दिवशी सचिन आपल्या मित्रासाठी चिंचेची भाजी बनवून पाठवला। ते भाजी विकासला खूप आवडले आणि तो सचिनला भेटून म्हणाला, मला रोज चिंचेची भाजी जेवणात पाठव। सचिन एक छोटंसं चिंचेचं झाड विकासला दाखवला आणि त्याचे भाजी कसे बनवायचे ते विकासला सांगितला। विकास रोज चिंचेची भाजी बनवून जेवू लागला। काही दिवसांनंतर त्या झाडावरचे सर्व चिंच संपले। विकास पुन्हा सचिनला भेटला आणि म्हणाला, चिंच संपले, मला अजून चिंच पाहिजे। सचिन यावेळी खूप मोठा चिंचेचा झाड विकासला दाखवला। विकास रोज चिंचेचं भाजी बनवून जेवू लागला। तो किती खाल्ला तरी चिंच संपत नव्हते।
एके दिवशी सचिन विकासला विचारला, अजून किती चिंच शिल्लक आहे? विकास म्हणाला, मी किती खायचा प्रयत्न केला तरी चिंच संपत नाही. यावर सचिन म्हणाला, समजलं. तुला स्वतःच्या इच्छांवर नियंत्रण करता येत नाही, म्हणून तू मिळालेले सर्व पैसे खर्च केलास. शेवटी भिकारी बनलास. जमा केलेले सर्व पैसे तुझ्या इच्छांवर नियंत्रण नसल्यामुळे लहान चिंचेच्या झाडावरील चिंच कापल्यासारखे खर्च केलास. मी माझ्या इच्छांना नियंत्रणात ठेवून जमा केलेल्या पैशांनी मोठा चिंचेचा झाड इतका संपत्ती बनवलो. तुझ्या इच्छांवर नियंत्रण नसल्यामुळे तुझे चिंच लवकर संपले, पण माझे चिंच किती वर्ष खाल्ले तरी संपणार नाही. मित्रांनो, या कथेत सांगितल्याप्रमाणे पैशांचे महत्त्व समजावून घेऊन दिखावा करण्यासाठी वायपट खर्च करून पैसे गमावण्यापेक्षा पैसे कसे कुठे गुंतवायचे याचा अभ्यास करून योग्य निर्णय घ्या. मला नक्कीच विश्वास आहे, एक दिवस आपणही करोडपती बनाल. मित्रांनो, जागृती चॅनलचा हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करा. धन्यवाद.